प्लस 6/100 प्लस, बघा क्वेश्चन कसं आहे सोडवायचं फक्त आपल्याला. क्वेश्चन दिलेला आहे 6 प्लस 6/100 प्लस 66/10 प्लस आणि 6/1000. ठीक आहे, इजिकल टू किती. तर इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, तर ठीक आहे. तर ऑप्शन मी तुम्हाला देतो, वाटल्यास ऑप्शन पण देतो. ठीक आहे, ऑप्शन काय द्यायची गरज नाहीये. ठीक आहे, तर डायरेक्ट आन्सर काढा. आता आन्सर काढतेच काय करावं लागेल आपल्याला बघा, एकदम सिंपल आहे. आपण शिकलो बरोबर. आता हे 6 दशांश लिहितो बघा, मी 6 दशांश लिहितो. ठीक आहे, बघा 6 दशांश. आता हे 6/10 मी कसं लिहितो रे, बघा इथं ऑप्शन कसे दिलेले आहेत. तर तुम्हाला सॉल्व्ह करायला पण मी ऑप्शन देतो. ठीक आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायला तुम्हाला अजून इझी पडेल. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे 12.666. दुसरा ऑप्शन आहे बघा 12.126. तिसरा ऑप्शन आहे बघा 6.666. आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. ठीक आहे, यापैकी नाही. ठीक आहे, यापैकी नाही. चला ठीक आहे, यापैकी नाही. आता बघा काय करायला लागेल, ऑप्शन नंबर 1 म्हणताय. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर 1 वाले बघा कसं करलं सॉल्व्ह, बघा लक्ष द्या. चला आले का रे, बरेच जण आले. ठीक आहे, लवकर लवकर यायचं बाळांनो. ठीक आहे, लवकर लवकर यायचं. ठीक आहे, आदर्श आरोही वेळ लावतोय आरोही, हा याला तू. ठीक आहे, बघा आता काय करायचं, कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता 6 दशांश तसं लिहितोय बघा. ठीक आहे, आणि या 6/10 आपण काय बघा 6/10 आहे. ठीक आहे, 6/10 मी कसं लिहितो बघा, 6 दशांश तसं लिहिलं. ठीक आहे, किती शून्य चेक करायचं, 1 आणि 2. मग डावीकडून आपल्याला काय करायचं, 2 शून्य आहे तर काय करायचं, 2 अंक सोडायचे. ठीक आहे, 1 हा 1 झाला, हा 2 झाला. इथं दशांश चिन्ह द्या आणि इथं पुढं शून्य द्या. म्हणजे किती झालं उत्तर आपलं, 0.06. ठीक आहे, 0.06. आपल्याला काय करायला याच्यात प्लस करतो बघा, आता प्लस करतो 0.06. ठीक आहे, कळतंय का. तुम्हाला माहिती आहे तरी पण व्यवस्थित सांगतोय, कारण तुमच्या चुका झाल्या नाही पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, परत परत सांगतोय बघा. आता 66/10 आपण कसं लिहितोय बघा, लक्षात घ्या. आता जशात तसे 66 इथं लिहूया आपण बघा, जशात तसं 66 लिहिलं. ठीक आहे, 66 लिहिल्यानंतर आपण खाली शून्य किती आहे चेक करायचं, 1 शून्य आहे. मग डावीकडून 1 अंक सोडा आणि इथं दशांश चिन्ह द्या. म्हणजे किती झालं रे, 6.6. ठीक आहे, बरोबर 6.6. ठीक आहे, आता बघा परत काय आपला हा इथं 6/1000 आहे बघा, बरोबर. 6/1000ला कसं लिहिणार बघा, 6 लिहिलं आणि छेद 1000 लिहिलं. ठीक आहे, मग आपण सिंपल काय करतो, हा 6 काय करतो जसं तसं इथं लिहा. लिहिल्यानंतर काय करतो आपण, शून्य चेक करतो. 1 2 3 शून्य, 1 2 आणि हा 3. ठीक आहे, 3 अंक सोडून दशांश चिन्ह देतो. ठीक आहे, मग दशांश चिन्ह दिलं, हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे, म्हणजे काय झालं आपलं उत्तर, 0.006. ठीक आहे, कळालं. कळालं का हे सगळ्यांना कळालं. कुणाला कळालं नसेल त्यांनी लगेच नोट टाकायचं. ठीक आहे, जे कोणी लेट आले त्यांनी बघा लक्षात घ्या, ज्याला लेट आले त्यांनी कळालं नसेल तर विचारायचं. आता हे झालं आपलं उत्तर. तर आता हे झालं आपलं उत्तर. आपल्याला आपल्याला याची काय करायचं आहे, आपण दशांश आपलं काय अपूर्णांकाचं रूपांतर आपण दशांश मध्ये केलं. तर आता ह्याचे आपल्याला बेरीज करूया बघा. सिंपल मी काय करतो, हुबी मांडणी करतो. काय करतो, हुबी मांडणी करतो. बघा हे 6 आहे, 6 जसं तसं लिहिलं. आता इकडं काय दशांश, इथं 0.06 आहे, मग दशांश चिन्ह देतो, इथं काय नाही. मग इथं काय करतो, 0. चिन्हाच्या इकडं 0.6 लिहिलं. ठीक आहे, हा इथं 6.6 म्हणजे 6.6 लिहिलं. ठीक आहे, इथं काय बघा 0.006 आहे. ठीक आहे, 6 आहे. ठीक आहे, मग काय करूया बघा, इथं इथं तुम्हाला जर हे वाटत असेल, कन्फ्युजन होत असेल, ते 0 द्या. ठीक आहे, कन्फ्युजन वाटत असेल 0 द्या. ठीक आहे, याच्या समोर. ठीक आहे, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, मग करा बेरीज. ठीक आहे, करा बेरीज. आता इथं काय रे 6, इथं काय येणार 6 आणि इथं काय येणार 6 आणि दशांश चिन्हला दशांश चिन्ह आणि 6 6 12. आपला ऑप्शन कुठे दिसते का रे, 12.666. आपला ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. ठीक आहे, चला ज्याला कुणाला कळालं नसेल त्यांनी नो म्हणून टाकायचं आहे. ठीक, हा आता काय उत्तर कोण सांगणार आहे मला, उत्तर कोण करणार, सर्वात लहान विषम मूळ संख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांची बेरीज किती आहे. ठीक आहे, मी आदर्श. ओके ठीक आहे, चला बरेच बरेच जण मी म्हणते चला पटापट आन्सर टाकायचं. ठीक आहे, ओके मी सांगू का, ओके ठीक आहे, ओके चला कोणी जरी सांगलं तरी काही नाही, फक्त तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, चला मी विचारणार आहे, फक्त सानवीला विचारतो. सानवी खूप दिवसापासून उत्तर देईल नाही. चला सानवी चल बोल. सर, हा, सर्वात लहान मूळ संख्या हम्म आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांची हम्म बेरीज हम्म किती आहे. तर हा, सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे 3. बर सर्वात लहान मूळ विषम संख्या आहे बरोबर 3 आहे. बरोबर लिहून घे वाटल्यास, ज्याला सर्वात लहान
बघा सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे, विषम मूळ संख्या आहे सर्वात लहान 3 आहे, बरोबर. आणि सर्वात मोठी, मोठी बरोबर, सर्वात दोन मोठी अंक 2 दोन अंकी, ही मूळ संख्या 2 अंकी मूळ संख्या किती आहे बाळा? 97 का? 97. हो ओके. तर आपल्याला काय विचारलंय बघा, एकदम छान सांगितलंय. आपल्याला विचारलंय का यांची बेरीज विचारलंय. तर आपल्याला ह्या दोघांची बेरीज करूया. बघा दोघांची बेरीज केलं, बेरीज लिहितो इथं बघा. बेरीज किती आहे बाळांनो? याची बेरीज येईल 100. 97 प्लस 3 जर केलं तर 100 हे उत्तर. पर्याय क्रमांक आपला काय आहे बाळांनो? सी पर्याय क्रमांक आहे. ठीक आहे. ज्याला कोणाला कळलं नसेल तर बघा समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. चला चला कळालं का रे सगळ्यांनी? चला चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. चला एकदम हे सगळ्यांना चान्स दिला जाईल. आपण सगळ्यांना चान्स दिला जाईल. ठीक आहे. चला आरोही सांगा बाळा. आरोही सांग. ठीक आहे. आरोही अनम्यूट केलं. ठीक आहे बोल बाळा. आरोही चला उत्तर सांगायचं. मोठ्या 7 अंकी संख्यामधून लहानात लहान 5 अंकी संख्या वजा केली तर उत्तर किती? हा ठीक आहे. काय करलं मग? मग मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या कुठली आहे हो? चला तर मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या हम्म, 99,99,999 बरोबर. ठीक आहे. 1 2 3 4 5 आणि 6 छोट्या 7 बरोबर. ठीक आहे. छोट्यात छोटी बाळा 5 अंकी 10,000 का? आणि हो 10,000 यांची काय करावं लागेल आपल्याला? यांची काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. ठीक आहे. यांची काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. ठीक आहे. हा मग वजाबाकी करा बाळा. 9 9 - 0 9 8 9 8 9 आहे. 9 मग किती झालं बाळा? 99 99,89,999 999. ठीक आहे. ठीक आहे. चला चला हे उत्तर पर्याय कुठे आहे? मग आपला पर्याय शोधावा लागेल आपल्याला. उगाच आपल्याला उत्तर येऊन पण आपल्याला पर्याय व्यवस्थित बघावा लागणार. पर्याय क्रमांक आपला 4 हे उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 काय आपलं उत्तर आहे. ठीक आहे. चला छान एकदम छान पद्धतीने सांगितलेलं आहे. ओके चला पुढचा आता ब्लर दिसते. ओके माने बघ रे तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. बाकीच्यांना ब्लर दिसते का रे बाळांनो? सांगा बरं. बाकीच्यांना ब्लर दिसतोय का सांगायचंय. ठीक आहे. ठीक आहे. नो. ओके ठीक. नो. बघा आता क्वेश्चन काय बघा 3 घंटा अनुक्रम आहे. बघा 3 घंटा इथं अनुक्रमे 10 मिनिटांनी 12 मिनिटांनी व 8 मिनिटांनी फरकाने वाजतात बरं का. सकाळी 8:30 एकत्रित वाजलेले घंटा पुन्हा बघा पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील? ठीक आहे. बघा 10:30. अरे वा 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 उत्तर काढली शुभ्राने. कसं काढली बघूया आता चेक करूया. ठीक आहे. एकदम छान आहे बघा. कसं वाजलेले घंटा बघा. हे बघा 3 घंटा अनुक्रमे 10 मिनिटांनी 12 मिनिटांनी व 8 मिनिटांच्या फरकाने वाजतात सकाळी 8:30 वाजता एकत्रित. बरं का? एकत्रित वाजता 8:30 वाजता. बरं का? बरं का? कळालं का? बघा नंतर काय वाजलेला घंटा पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील आता बघा. ठीक आहे. चला याचं उत्तर आता मला सांगायचं आहे. कोण सांगणार आहे? चला चला उत्तर कोण सांगणार आहे? चला उत्तर कोण सांगणार आहे? चला शुभ्राने उत्तर दिलेलं आहे. तर कोण सांगणार आहे उत्तर? नो आरोहीला येत नाही. शुभ्रा कसं सांगणार आहे? ओके ठीक आहे. शुभ्रा एकटीच सांगणार आहे. बाकी जण कोणाला जमत नाही. बघूया शुभ्रा कशी सांगते. आणि मी आता बघूया शुभ्राची काय वेगळी ट्रिक असेल किंवा आपली आपली वेगळी असेल. बघूया शुभ्राला विचारून बघूया. ठीक आहे. चला बाकी कोणाला येते का रे? बाकी कोण आहे का? ओके नो. नो आले आहेत बरेच जण. ठीक आहे. चला असो नो तर नो का काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. ठीक आहे. अशा अशा क्वेश्चनचं उत्तर कसं काढायचं बघा शुभ्रा सांगणार आहे. ठीक आहे. चला शुभ्रा बोल रे बाळा. शुभ्रा चल. ओके चला बोला शुभ्रा. सर 3 घंटा अनुक्रमे 10 मिनिटे 12 मिनिटे व 8 मिनिटाच्या फरकाने वाजतात. सकाळी 8 वाजून 8 वाजून 30 मिनिट 30 मिनिट. वाजता हा 8:30 वाजता म्हण डायरेक्ट. 8:30 वाजता एकत्रित वाजलेल्या घंटा पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील? चला 8:30 वाजता वाजल्यानंतर एकत्र पुन्हा एकत्र कधी वाजतील असं क्वेश्चन आहे. चला कसं कधी वाजतील? 12 आणि 8 यांचा लसावी काढला. बरोबर. मला माझ्या स्टेपनं ठीक आहे. तू काही वेगळं सांगते का असं वाटलं. ठीक आहे. चला काय करावं लागेल आपल्याला बघा. शुभ्रा काय म्हणते बघा.
आता आपल्याला पुन्हा एकत्र किती घंटा वाजतील बघा. हे बघा, तीन घंटा अनुक्रमे 10 मिनिटांनी, 12 मिनिटांनी व 8 मिनिटाच्या फरकाने वाजतात. सकाळी 8:30 वाजता एकत्रित. बघा, तिने एकत्रित काय वाटत, तिने एकत्रित 8:30 वाजता वाजतात घंटा. मग काय होते बघा, मग काय बघा, वाजलेला घंटा पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतात. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या 10 आता काय 10 मिनिटं नंतर किती आहे 20, 12 ना बाळा, 12 त्याच्यानंतर 8 यांचा काय करावं लागेल बाळा आपल्याला, लसावी. ठीक आहे, यांचं आपल्याला काय काढावं लागेल, सगळ्यांना लक्ष द्या रे बाळांनो, लसावी काढायचंय. ठीक आहे, लसावी काढा. ठीक आहे, लसावी काढा. आता लसावी सगळ्यांना काढता येतो बरोबर. चला लसावी काढूया. हा चला सांगा बाळा, पहिले 2 ने. चला शुभ्रा झोपली का, शुभ्रा झोपली का बाळा. अरे शुभ्रा झोपली वाटते, लसावी काढायचा आहे आपल्याला. चला कोण काढणार लसावी, कोणी काढू शकते, असं काही नाही लसावी शुभ्रानी काढणार असं काही नाही, कोणी पण काढू शकते. ठीक आहे, हा लसावी काढायचं आहे बघा. 2 पंचे 2 गुणिले 5. हा बरोबर, 2 गुणिले 5. ठीक आहे, चला असं मग नंतर भाग द्यायचं. 2 सके 12 बरोबर, 2 चोक 8. ठीक आहे, परत 2 ने यात हे बघा अशी संख्या शोधा, कुठल्याही 2 याला भाग जातो का चेक करा. ठीक आहे, 2 याला जातो, येतो 2 ने जातो बघा, 5 ला जात नाही, 5 जशा तसं लिहा. मग 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4 बरोबर. मग परत आपण काय करतो, इथं काय आता एक संख्या कुठल्याही संख्येला एका संख्येने कुठल्याही 2 संख्येला भाग जात नाही, त्यासाठी मग सेपरेट घेऊ. 5 1 5, 3 जशाच तसं, 2 जशाच तसं. ठीक आहे, कळतंय बघा. आता परत काय करा, आता इथं 1 आला म्हणजे थांबून गेलं, आपण काय करू, इथं 3 1 3. ठीक आहे, 2 जशाच तसं. परत 2 ने बघा, आता 2 ने करा, शेवटपर्यंत 1 येईपर्यंत आपल्याला भाग द्यायचं. ठीक आहे, 2 1 2. ठीक आहे, आता इथं काय नाही म्हणजे 1 1 लिहा, तुम्हाला लिहायचं असेल तर. ठीक आहे, चला आता काय मग आपला लसावी काय येईल बाळा, हे आपले जो डावीकडचे आहे त्याचा गुणाकार, म्हणजे यांचा गुणाकार करा. गुणाकार मग यांचा 2 गुणिले 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 5 20, 20 बरोबर. गुणिले आता 3 हा ठीक आहे, 60, 60 बर गुणिले 2 120. बर. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या. आता बघा शुभ्राने सांगितलेलं बरोबर आहे. ठीक आहे, आता यांचा गुणाकार करता येईल, या पहिल्या दोघाचा करा. तुम्हाला अडचण येत असेल तर काय करा, स्टेप बाय स्टेप जा. दोघाचा गुणाकार करा, 4 येतो, मग नंतर 5 लिहा, नंतर 3 लिहा, नंतर 2 लिहा, असं स्टेप बाय स्टेप जा. तुम्हाला जमत नसेल तर या दोघाचा करा, 4 पंचे 20, मग काय करा 3 लिहा, नंतर 2 लिहा, जसं तसं. परत या दोघाचा करा, म्हणजे किती 3 2 6 म्हणजे 60 झाले बरोबर, गुणिले 2 करा, मग या दोघाचा गुणाकार करा, म्हणजे काय 6 2 12 म्हणजे 120. हे 120 काय आलं बाळांनो, हे मिनिटं, आपण मिनिटाचा लसावी काढलो ना बरोबर ना, मग हे मिनिटं झाले बरोबर का नाही बाळांनो, मिनिटे. ठीक आहे, मिनिटे. मग आपल्याला विचारलंय काय, किती वाजता एकत्रित वाजतात घंटा, बरोबर, एकत्रित घंटा वाजेल. मग हे मिनिटं झालं, आपण याला मिनिटं जास्त आहेत बाळांनो, मग याला तासात कन्वर्ट करूया. मग तासात कन्वर्ट करायच्यासाठी काय करावं लागेल, डिवाइड बाय आपल्याला 60 करावं लागेल. हा बरोबर, हा डिवाइड बाय 60 केलं म्हणजे हा शून्य कटला, हा शून्य कटला, 6 1 6, 6 2 12 म्हणजे 2 तास झाले आपले. मग आता काय 2 तास झाले. ठीक आहे, 2 तासानंतर आपला काय परत एकत्र घंटा वाजणार आहे बरोबर ना. मग काय झालं, 8 वाजून 30 मिनिटाला आपला इथं एक 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 एकत्र घंटा वाजला. नंतर किती नंतर 2 तासानंतर. ठीक आहे, 9:30 नंतर 10:30. ठीक आहे, मग या दोघांमध्ये 1 घंटा बरोबर, ह्यांच्या दोघांच्या मध्ये 1 घंटा आणि या दोघांच्या मध्ये 1 घंटा. 8:30 ते 9:30 1 घंटा झाला, 9:30 ते 10:30 2 घंटे. म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं ऑप्शन मध्ये, 10:30 वाजता आपला काय एकत्रित घंटा वाजतो. ठीक आहे, ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, ऑप्शन नंबर ए आहे, ऑप्शन नंबर ए आहे. ठीक आहे, चला कळालं का रे, सगळ्यांना कळालं का. चला सर, हा क्वेश्चन अमोघे सरांनी घेतला होता. 8 मिनिटाच्या फरकाने वाजतात. सकाळी 8:30 वाजता एकत्रित वाजलेला घंटा पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील, बरोबर ना. बघ
कुठल्या कुठल्या फरकाने बरं? 10 मिनिटांनी, 12 मिनिटांनी, 8 मिनिटांनी या फरकाने वाजते सकाळी 8:30 वाजता एकत्रित वाजते, बरोबर घंटा. नंतर तेच पुन्हा किती वाजता वाजते एकत्र असं म्हटलंय. मग एकत्र कधी वाजते बघ बाळा, आपण काय केलं 10 मिनिटाचा, 12 मिनिटाचा व 8 मिनिटाचा आपण काय केलंय लसावी काढला, बरोबर. काय केला लसावी काढला. लसावी येतो ना समोर तुला? हो. हा, याचा लसावी काढला आणि काय करे स्क्रीनशॉट काढ, मी सांगतो तुला स्क्रीनशॉट काढून ठेव. असं 3 बोट असे वरती कर मोबाईलला, असं असं कर स्क्रीनशॉट निघेल. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घे पहिले. काढला का? हो. हा, काढल्यानंतर आता बघा आपण काय केलं बघा, आता याचा लसावी काढला. मग जो काय आपण इथं काय केलं, ह्या 10ला आपण भागलं, बरोबर बरोबर. 10ला भागलं, 12ला भागलं, 8ला भागलं, मग लसावी तुला येतो. मग लसावी काढल्यानंतर आपला जो लसावी आला तो 120 मिळाला. मग हे 120 कशात आला बाळा? मिनिटात आला. कारण काय की आपण मिनिटाचा काय केला लसावी काढला, बरोबर. म्हणून हे मिनिटात आलं. याला आपण काय केलं मिनिटाला तासात कन्वर्ट करायसाठी काय करतो बाळा आपण? 60ने 60 भागतो, भागतो. बरोबर. मग 60ने भागल्यानंतर आपले 2 तास आले बाळा, बरोबर. हो. 2 तास आल्यानंतर बाळा, मग आता 8:30 वाजता एकत्र वाजला, 2 तासानंतर परत एकत्र वाजतो बाळा. मग 2 तासानंतर म्हणलं ना 8:30 ते 9:30, बरोबर. हो. 1 1 तास तास. झाला. हा, मग 9:30 ते 10:30 2 तास झाले. 2 तास. मग एकत्र कधी वाजेल बाळा? 10:30 वाजता एकत्र पुन्हा वाजेल ना? 10:30ला. हा, 10:30ला झालं. एकदम सिंपल. कळालं का रे सगळ्यांना? आता सांगा बाळांनो. चला, एकदम आहे बघा. खाली पर्याय निवडायचा आहे. आदर्श म्हणतोय डी. आदर्श बाळा डी. सगळ्यांनी डी म्हणतायत. कसं काय डी असणार आहे रे? थोडं विचार करा ना बाळांनो. कसं काय डी असणार आहे? ये चैतन्य पाटील ये म्हणतोय. चला, अंदाज असं टाकू नका बाळांनो. थोडस डोकं चालवा तुमचं. डोकं चालवायचं आहे आणि उत्तर टाकायचं आहे. ठीक आहे, डोकं चालवायचं आहे. थोडस डोक्याला ताण द्या, थोडं डोक्याला ताण द्या. कळाल का? डोक्याला ताण द्या आणि तुम्ही उत्तर टाकायचंय. ठीक आहे, चला. ऑप्शन 3 बरोबर. चला, ऑप्शन 3, ऑप्शन बी. बघा, जो कोणी ऑप्शन आता 4 म्हणला आणि जो काही 1 म्हणला ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे बघा. 0.7 हे काय? 0.25 पेक्षा मोठा आहे का लहान आहे रे? ह्याच्यापेक्षा हा काय मोठा आहे, बरोबर ना? मोठा आहे, ठीक आहे. पण आता हा 0.5 पेक्षा हा मोठा आहे का? हा काय छोटा आहे. कळालं का? याच्यापेक्षा हा छोटा आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा कोण छोटा आहे रे? हा छोटा आहे. हा कुठं असला आला पाहिजे होता आपला? इथं यायला पाहिजे. 0.25 इथं यायला पाहिजे. तर हे आपला सिक्वेन्स बरोबर आहे. तर असं कुठं दिसतोय का आपल्याला? 0.075 ग्रेटर दॅन 0.05 ग्रेटर दॅन 0.25. ही ऑप्शन नंबर 3. बरेच जण म्हणतात ऑप्शन नंबर 3. चला, कोण सांगणार रे उत्तर? चला, उत्तर कोण सांगेल? चल, ऑप्शन नंबर 1 का नाही? ऑप्शन नंबर 2 का नाही? ऑप्शन नंबर 3च का आहे? आणि ऑप्शन नंबर 4च का आहे? ठीक आहे, 4च का आहे? 3च का आहे? 1च का आहे? चला, 1 म्हणणारे, 2 म्हणणारे, 3 म्हणणारे. चला, सौम्या सांगणार आहे. ठीक आहे, सौम्या सांगणार आहे. तर सौम्याला आपल्याला सौम्याला चान्स देऊया आपण. ठीक आहे, चला सौम्य सांग बाळा. हॅलो सर. सौम्य, हा बोल. हॅलो सर. हा बोल बोल, चल बोल. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. हा, निवडा. ठीक आहे, मग निवडा सर मग याच्यात, तुम्ही. हो, पहिले वाले याच्यात 0.5 आहे. मग इज ग्रेटर दॅन 0.25 इज ग्रेटर दॅन हम्म, 0.75. हम्म, याच्यात नाही का जेव्हा नाही का डेसिमल मध्ये नंबर येते, तर जो नाही का डेसिमलच्या मागे नंबर राहते, हा. तो जर छोट्या ते मोठा राहिला तर तो मोठा राहतो. म्हणजे असं यायला पाहिजे होतं, बरोबर ना? असं यायला पाहिजे होतं, बरोबर ना? बरोबर हॅलो. ना? आपला असं होतं ऑप्शन हो मध्ये. तर सर. आपला हो. इकडं या 0.25 पेक्षा इकडे मोठा आहे ना, म्हणून तिकडे हो. तोंड करणार. बघा, जी संख्या हो. आता बघा लक्षात ठेवा. आता ही मगर समजा, आता लक्षात ठेवा ही मगर आहे. ठीक आहे, मगर आहे किंवा मासा आहे. ठीक आहे, मासा आहे. ठीक आहे, मासा आहे. लक्षात घ्या. आता मासा काय करतो बघा, लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं बघा. मासा काय करतो बघा, सिंपल तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा. हे 10 आहे समजा, हे 10. ठीक आहे, बघा आता मासा काय करतो बघा, लक्षात घ्या. हा काय करतोय 10 आहे आणि इथं काय समजा इथं 5 आहे. ठीक आहे, मासा छोटा खाईल का रे मोठा खाईल? त्याचा भूक लागली त्या माशाला, तर काय करेल हा मोठा. हे 10, आता हे काय 10 पदार्थ आहे, हे 5 पदार्थ आहे. ठीक आहे,
5 पदार्थ आहे. ठीक आहे, मग मासा कोणीकडे तोंड करेल? इकडे तोंड करेल, म्हणजे हा झाला काय? मोठी संख्या. ठीक आहे, लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा, मासा याला पहिले खाणार. लक्षात ठेवा, कोणाला? ज्याच्याकडे तोंड करून आहे मासा ती मोठी संख्या, आणि ज्याच्याकडे हा शेपूट आहे, हा शेपूट आहे, ती काय असणार आहे? छोटी असणार आहे. ठीक आहे, 5 पेक्षा ही 10 काय आहे? मोठी आहे, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मासा लक्षात ठेवा. हा, तुम्हाला जसं काय ठेवलं तसं लक्षात ठेवा. आता तुम्ही घरी सुद्धा भांडण करून घेता, लक्षात घ्या. घरी बघा, आता हे मोठ्या भावाला 10 बिस्किट दिले आणि तुम्हाला छोट्या भावाला काय गेले? 5 बिस्किट दिले. तर तुम्ही काय करणार? इकडे तोंड करणार, मला हे पाहिजे, हे पाहिजे, त्याच्याकडेच बघणार, ह्याच्याकडे जास्त आहे त्याच्याकडेच बघणार तुम्ही. ठीक आहे, म्हणजे हा हा काय सिम्बॉल लक्षात ठेवा. हा असं हा खातोय, असं मोठ्यालाच खातोय, छोट्याला नाही. म्हणजे हा मोठा, जिकडं हा सिम्बॉल आहे ती काय असणार आहे? मोठा असणार आहे. कळालं का रे? चला पुढचं सांग बाळा. चल. मग सर जो सेकंड ऑप्शन आहे त्याच्यात, हॅलो हा बोल. सर, त्याच्यात 0.25 आहे, तर हम्म. त्याच्यानंतर 0.5 आहे, तर 0.5 हा. हा इकडे असला पाहिजे होता ना बाळा? हो, बरोबर, ठीक आहे. चला नंतर. म्हणजे हा पण रॉंग आहे. हा पण रॉंग आहे, हा पण असा असला पाहिजे होता. बरोबर, हे पण रॉंग झाला आणि हा हो, पण हो. रॉंग झाला. ठीक आहे, चला मग असं असायला सर, पाहिजे होतं. हा. फोर्थ नंबरवर नाही का, जे आहे हा. त्याच्यात सिक्वेन्स नाही का सर, हम्म. हे रॉंग आहे. रॉंग आहे. ठीक आहे, हा पण रॉंग आहे आणि हा बरोबर आहे. बरोबर का नाही? चला, हो. बरोबर आहे. ठीक आहे, शुभ्रा चल, बरोबर आहे का रे? सौम्य सांगलेलं बरोबर आहे का शुभ्रा? चला, शुभ्रा कसं सांगणार आहे बघूया. शुभ्रा चल सांग बरं बाळा. चला सांग ऑप्शन. हे सगळे का रॉंग आहे इथं आणि हेच का राईट आहे? चला चल लवकर पटपट सांगा बरं, टाइम नका घालू. आहे का शुभ्रा? झोपली? अरे शुभ्रा झोपली का रे बाळा? झोपली वाटते. चला चला, ऑप्शन नंबर 3 कसं कळालं का नाही रे? चला, कोणाला कळालं नाही? चला, ऑप्शन नंबर 3. चला, शुभ्रा आहे का रे? अरे शुभ्रा काय होतं रे? शुभ्रा आहे का? हो सर. हा, काय काय ऑप्शन आहे सांगा मला. ऑप्शन काय आहे तुमचं? थर्ड. थर्ड. का थर्ड आलं? बाकी सगळे चुकीचे आहेत का? म्हणून हो. थर्ड आलं. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा, 0.075 ग्रेटर दॅन 0.05 आणि ग्रेटर दॅन 0.025. हे काय बघा, हे याच्यापेक्षा हा मोठा आहे आणि याच्यापेक्षा हा मोठा आहे. लक्षात ठेवा, हे सिक्वेन्स बरोबर आहे. ठीक आहे, हा बघा लक्षात घ्या. आता हे 0.5 आहे, इथं 0.25 आहे. बघा लक्षात घ्या, हे बरोबर आहे इथं. ठीक आहे, याच्यापेक्षा हा मोठा आहे, हे बरोबर आहे. पण पण बघा, याच्यापेक्षा हा मोठा आहे का? नाहीये. 0.75 हे काय आहे? याच्यापेक्षा काय आहे? हा मोठा आहे, तर हा तोंड इकडे असलं पाहिजे होतं. ठीक आहे, याचं तोंड इकडे असलं पाहिजे होतं. बरोबर, या चिन्हाचं तोंड इकडे असलं पाहिजे, म्हणून हा चुकला. ठीक आहे, चला आता इथं सेकंडला गेलो आपण. बघा, ह्याच्यापेक्षा हा काय आहे रे? ह्याच्यापेक्षा हा छोटा आहे, तर याचं तोंड किकडे असलं पाहिजे होतं? इकडे असलं पाहिजे होतं, पण इथं असं दिलं होतं, म्हणून हा पण चुकलेला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या आता. आणि याचं पण तोंड कुठं असलं पाहिजे होतं? याच्यापेक्षा हा काय आहे? हा मोठा आहे, म्हणून याचं तोंड इकडे असायला पाहिजे होतं, पण त्याचं तोंड असं आणि असं दिलं होतं. लक्षात घ्या, हे पण चुकला. ठीक आहे, आपण चौथ्याला आलो ऑप्शनला. बघा लक्षात घ्या, चौथा ऑप्शन पण चुकीचा आहे. बघा लक्षात घ्या, हे काय रे? 0.075. आता हा काय रे? हा काय? छोटा आहे. बरोबर, म्हणजे हा बरोबर आहे. चला, याच्यापेक्षा छोटा आहे, सॉरी, याच्यापेक्षा हा मोठा आहे. बरोबर ना? याच्यापेक्षा हा मोठा आहे. पण आता हे काय? 0.05 याच्यापेक्षा हा मोठा आहे का? नाहीये. ह्याच्यापेक्षा हा मोठा आहे, हा मोठा आहे, म्हणून याच्याकडे तोंड करावं लागेल. ज्याच्याकडं जी संख्या मोठी आहे, दशांश मध्ये असू द्या. आता ही काय मोठी आहे? 0.5 हे मोठी आहे. बरोबर, इथं काय 25 आहे ना, तर मग ही काय झाली? छोटी झाली ना. ज्याच्याकडे जी मोठी आहे त्याच्याकडे काय असणार आहे? या सिम्बॉलचं तोंड असणार आहे. ठीक आहे, त्याचं काय असणार आहे? त्याचं माउथ असणार आहे. लक्षात ठेवा. तसंच बघा इथं तिसऱ्याला बघा, 0.75 याच्यापेक्षा 0.5 आणि 0.25 आहे. बरोबर, आता बघा, ह्याच्यापेक्षा हा मोठा आहे म्हणून याच्याकडे तोंड करला, आणि ह्याच्यापेक्षा हा मोठा आहे म्हणून याच्याकडे तोंड, म्हणजे ऑप्शन नंबर आपला काय येणार आहे? 3. ऑप्शन नंबर 3. कळालं का रे? चला पुढचा क्वेश्चन. चला, कोण सांगणार? 3.1/2, 2.1/4 आणि -2.1/2. चला चला, कोण सांगणार आहे? दक्ष, गावित, त्याच्यानंतर ओके, आदर्श आहे, अडवी आहे, चैतन्य आहे, लोहार हर्षद आहे. ओके, ठीक आहे,
मनस्वी आहे, माणे मनीषी आहे, रुचित आहे, समर्थ आहे, शुभ्रा आहे, सौम्या नरड आहे. ओके, सोराली अंडे आहे. ओके ठीक आहे, सोराली. ओके, सोराली उत्तर सांग. चल सोराली, सोराली, सोराली आहे का? आवाज येते का? बोलता येते का? बोलता येते का सोराली? सोराली, अरे बोल, बोलल्याशिवाय होणार नाही. राधिका चल उत्तर सांग. राधिका नुसते खाते आणि झोपती का? हा राधिका, यस सर. सर हा नुसते नुसतं खाऊन झोपायचं काम करू नको बाळा. चल उत्तर सांग आता. हा बोल. सर आपल्याला 3.1/2 प्लस 2.1/4 वजा 2.1/2 दिलेले. बर तर ठीक आहे मग. 3.1/2 प्लस 2.1/4 याची बेरीज करायची. ठीक आहे, यांची बेरीज करायची या दोघांची. चला करा मग बेरीज. चला ओके, बरोबर चाललो. चला पुढे बोला. सर हम्म सर याची बेरीज, सर पहिल्याची बेरीज, हा पहिल्यांची बेरीज, ह्याची बेरीज. हा सांगा आता. बघा हे बघ राधिका, तुझा अभ्यास कमी पडतोय मला कळतंय, लगेच कळतंय बघ, लक्षात घे. हा आता काय करायचं, नोटबुक घे आणि वही घे, व्यवस्थित सॉल्व कर. ठीक आहे, सर अनम्यूट करा. ओके ठीक आहे, 1 मिनिट थांब बाळा, 1 मिनिट थांब. त्या ये कुठे आहे रे? हांडेला एक बार करूया. हा हांडे बोल रे. हांडे, हांडे बोला. हांडे, हांडे, चोराली, अरे तुला अनम्यूट करून पण बोलायला रिकामी नाही. बोलते का? सर अनम्यूटच व्हायलाय. अरे अनम्यूट केलंय ना तुला, बोल ना. ठीक आहे सोराली, राहू दे, आता तुला म्यूट करतो, मग राधिकाला सांगू दे. ठीक आहे चल. राधिका आपण याला कसं करतो लक्षात घ्या. बघा ज्याला कोणाला येत नसेल तरी काळजी करू नका आता. बघा ठीक आहे, चला असू, ज्याला येत नसेल तरी येत नसेल, काही हरकत नाहीये. ठीक आहे, पण आपण शिकूया. चला तरी पण शिकूया. आपण शिकलो एवढं, अजून पण परत शिकू, काही हरकत नाही. बघा आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं. बघा याला इथं आणून इथं सॉल्व्ह करतो. ठीक आहे चला. 3.1/2 लक्षात ठेवा. आता आपण असं शिकलो. ठीक आहे, इथं काही नाही म्हणजे आपण बेरीजेचे चिन्ह असं शिकलो होतो. बरोबर, यांचा इथं काही नाही म्हणजे एक, यांचा आपण डमरू बाबा. ठीक आहे, डमरू बाबा यांचं म्हणजे क्रॉस मल्टिपल केलं. बरोबर, चला या दोघाचा गुणाकार. बरोबर, या दोघाचा गुणाकार आणि या दोघाचा गुणाकार जर केलं, 3 × 2 प्लस 1 × 1. ठीक आहे, इथं काही नाही म्हणजे 1 घेतलं, जरी नाही घेतलं तरी चालेल, प्लस 1 डायरेक्ट घ्या, भागिले 2. ठीक आहे 2. ठीक आहे, इथं इथं 1 जर असला असतं तर आपण 1 जर घेतला असतं, दोघाचा गुणाकार म्हणजे 2 झाला असता. ठीक आहे, किंवा असं असेल बघा, असं असेल 3.1/2 असेल तर काय करायचं बघा, लक्षात घ्या. डायरेक्ट या दोघाचा त्रिका गुणाकार, इथं काय नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असतं. लक्षात घ्या, 3 दोन्ही 6 प्लस 1, सॉरी 3 दोन्ही 6 प्लस 1. बरोबर, 3 दोन्ही सॉरी बेसिक 6 प्लस 1. बरोबर, डिवाइड बाय काय केलं, 2 केलं. ठीक आहे, याची बेरीज केलं 7 प्लस सॉरी 7 आपण 7/2. ठीक आहे, याचं उत्तर काय येतं 7/2. बघा आता इथं 7/2 लिहितो. ठीक आहे, 7/2, 7/2 लिहितो. बघा प्लस 7/2 झाल्यानंतर प्लस. बघा लक्षात घ्या, आता काय करायचं बघा, इथं 2 आहे ना. ओके 2 आहे. ठीक आहे, इथं 2 आहे. मी काय करतो, ब्लॅक पेन घेतो. ठीक आहे, ब्लॅक घेतो, थोडस दिसत नाही का. ओके चला, 7/2. बरोबर, चला रे, बरोबर आहे का. प्लस आता याला कसं सॉल्व्ह करणार परत. बघा 2.1/4 ला मी इथं काय नाही बेरीज चिन्ह आहे, या दोघाचा गुणाकार करा. 4 दोन्ही 8, हे प्लस चिन्ह प्लस चिन्ह द्या आणि हा 1 जशा तसा घ्या आणि भागिले हे 4 ला 4, म्हणजे काय आलं रे, 9/4. ठीक आहे, 9/4 मायनस 9/4 झालं. त्याच्यानंतर मायनस करा, मायनस केल्यानंतर उत्तर काय ते चेक करा. पुढचं आता, पुढचं करा आता. बरं पुढचं करा. ठीक आहे, पण पुढचंही तसंच करायचं. चला आता या दोघाचा 2.1/2 ला इथं प्लस असते काय ना, म्हणजे दोघाचा गुणाकार म्हणजे 4 प्लस हा 1 भागिले 2 म्हणजे काय रे, 5/2. ठीक आहे, 5/2. ठीक आहे, 5/2. आता बघा काय करायचं, बघा लक्षात घ्या, 5/2. आता इथं काय क्वेश्चन मार्क, लक्षात घ्या, क्वेश्चन मार्क. ठीक आहे, क्वेश्चन मार्क. आता बघा काय करायचं आपल्याला, एक मिनिट. आता काय करायला लागेल बघा, लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता सिंपल आपल्याला इथं काय करूया, एक तर त्रिका गुणाकार करा तुम्ही, अथवा छेद समान करून घ्या.
ठीक आहे. आपण काय करूया, छेद समान करूया. इथं 4 आहे, इथं 4 आणू आणि इथं पण 4 आणू. मग याला इथं 4 आणण्यासाठी इथं 2 ने गुणतो आणि इथं 2 ने गुणला म्हणजे वरही 2 ने गुणावं लागेल मला. बरोबर बरोबर. चला, आणि इथं 4 ऑलरेडी आहे, मला काही गरज नाही गुणायची. मग इथं पण काय करूया, 2 ने गुणूया आणि इथं पण 2 ने गुणूया. ठीक आहे. म्हणजे खाली 2 ने गुणले म्हणजे वरी 2 ने गुणावं लागेल. म्हणजे हा 2 2 कॅन्सल होईल. माझी जशाच तशी संख्या असेल. बरोबर, वरची आणि खालची जशाची तशी राहील. बरोबर. चला आता पुढे बघा, 7 दोन्ही 14. बरोबर, या दोघांचा गुणाकार 7 दोन्ही 14, 2 दोन्ही 4. बरोबर, प्लस 9/4 ला 9/4 मायनस बघा 5 दोन्ही 10 आणि 2 दोन्ही 4. ठीक आहे, क्वेश्चन मार्क. ठीक आहे, झालं झालं. छेद समान करून घेतला आपण. झालं, एकदम सोपं. आता या दोघांची बेरीज करा. चला, ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर किती येतो रे बेरीज? 23 येतोय. 23 येतो का रे? 23/4 मायनस 10/4 बरोबर क्वेश्चन मार्क. बरोबर. चला, दोघांच्या मध्ये वजाबाकीचे चिन्ह आहे म्हणून ह्या दोघांची वजाबाकी 23 मधून 10 काढा म्हणजे उरतील किती? छेद सारखा आहे म्हणून छेद जशाच तसं क्वेश्चन मार्क. ठीक आहे, क्वेश्चन मार्क. आता तुम्हाला ऑप्शन कसे दिलेत बघा, लक्षात घ्या. आता ऑप्शन पण तुम्हाला दिले. बरोबर, 13/4 बरोबर ऑप्शन दिलेले आहेत बघा, लक्षात घ्या. ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 3.1/2. ऑप्शन नंबर बी 3.1/4. ऑप्शन नंबर सी 5.1/4 सॉरी 1/2. आणि ऑप्शन नंबर डी आहे 8.1/4. चला, ऑप्शन टाका. ऑप्शन टाका. चला, ऑप्शन टाका. बघा आता काय करायचं, सिंपल याचा भागाकार करायचा. ठीक आहे, यांचा भागाकार करायचा. बघा आता काय करूया, 4 1 4, 4 त्रिकम 12. बरोबर, उरले किती? 1. बाकी वरती लिहा आणि भागिले 4 ला 4 लिहा. हे उत्तर तुमचं आहे. कुठं बघा, क्वेश्चन मार्क. हे तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलो. कुठं? ऑप्शन नंबर बी हे तुमचं उत्तर आहे. चला, सगळ्यांना कळालं बाळांनो? सगळ्यांना कळालं का? चला, सगळ्यांना कळालं? चला बोला, कोणाला कळालं नाही? चला, सॉल्व करता आलं पाहिजे. शिवम कुठे आहे बघूया. शिवम 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 ओके. हा शिवम बोल रे. सर मी पहिले पूर्णांकांचा बेरीज केली. हा, पूर्णांकाची बेरीज केली म्हणजे 3 प्लस 2 प्लस आणि -2. बरोबर ना? मायनस 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 प्लस कॅन्सल केलं म्हणून 3 राहिलं. बरोबर, 3 दशात तसं. बरोबर. नाही सर, मी 3 आणि 2 5 केलं 3 आणि 2 5. आणि 1 आणि 1 2 केलं. कुठलं एक एक कुठलं रे? हे 1 आणि 1 2 हे केला का? नाही सर, 3च्या च्या मधलं आणि 2च्या च्या मधलं 1 1. कुठला रे? 3च्या याच्यामधला 1 आणि हा 1 का? ठीक हा आहे, सर. हा 2 केला. हा 2 केला. ओके, ठीक आहे. सर भागिले 6 केलं. यांची बेरीज छेद कशी 6 होईल रे? यांची बेरीज कशी होईल सांग बरं? यांची बेरीज कशी होईल रे बाळा? आता बघ मला सांग, असं तरी केलं नाही येईल बघा बाळा. याचा छेद आणि याचा छेद कसा आहे रे? याची कशी बेरीज कसं करू शकशील? होईल का रे बाळा? तसं नाही बघ बाळा, याला अशा पद्धतीने केला असेल तर बघ. आता असं केलं असेल तर बघ, लक्षात घे. तू असं डोकं लावलं असेल तर बघ, आता ह्या दोघाचा. ठीक आहे, हे म्हणजे काय 3 प्लस 2 प्लस -2. ठीक आहे. आता नंतर काय केलं असेल बघ बाळा, लक्षात घे. 1/2 प्लस 1/4 मायनस 1/2 असं केल्यावर येते का चेक करूया. ठीक आहे, आपण बघा आता जर केलं तर बघा, ह्यांचे जर केलं प्लस मायनस कटेल इथे 3 राहील फक्त. बघा, आणि ह्यांचा पण आपल्याला काय करावं लागेल, छेद समान करावं लागेल. ठीक आहे, याला 2 ने गुणेल आणि याला पण 2 ने गुणेल. ठीक आहे, बघा आता नंतर केल्यानंतर हा काय येईल, 2 छेद काय येईल तर 4 प्लस इथं काय 1/4. बरोबर, आणि मायनस इथं काय होईल बाळा 2/4 होईल. ठीक आहे, मग ह्याला सॉल्व्ह करूया आपण. बघा, हे जशाच तसे इथे लिहितोय. ह्याला जर सॉल्व्ह केलं, बघा ह्याला सॉल्व्ह केलं तर बघा ह्यांच्यातून काय होईल बघा, हा प्लस 3 छेद काय होईल बघा 3/4 मायनस इथं 2/4 होईल. ठीक आहे, इथं क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क. ठीक आहे, क्वेश्चन मार्क. हे 3 ला 3 जशाच तसं. लक्षात घ्या, या 3 मधून 2 काढा म्हणजे 1/4. ठीक आहे, 1/4 बरोबर क्वेश्चन मार्क. बरोबर, म्हणून काय आलं 1/4 असं पण उत्तर येते. लक्षात घ्या, कळालं का?
मला वाटलं शिवम तू असं सांगणार असेल. ठीक आहे शिवम, असं करू शकतो बाळा, असं नाही करू शकत बाळा. ए प्लस हे करू शकत नाही, कळालं का शिवम? ह्या पद्धतीने करू शकता तुम्ही. हे तुम्हाला थोडं लेंदी वाटेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. कळालं का रे? हे नवीन आहे का नाही आता बघा, सांगा आहे का नाही? चला, आहे का नाही नवीन? चला, सगळ्यांनी बोलायचं. असं असं पण आपल्याला काढता येते, लक्षात घ्या. ठीक आहे, असं पण काढता येतंय. ठीक आहे, कळतंय का? ओके, ठीक आहे. काहीच नाही केलं बाळांनो, सगळ्यांचा जो हा इथं काय जे काय पूर्ण संख्या आहेत 1 2 3 यांना काय केलं, इथं यांच्यामध्ये प्लस आहे, याच्यामध्ये इथं मायनस आहे, दोघांना इथं घेतलं, एक साईडला काढलं कॉमन. ठीक आहे, मग राहिले का 1/2 एका 1/4 नंतर 1/2 जशा तसं घेतलं आणि याला सॉल्व्ह केलं. बस सिंपल सिंपल आहे, असं पण करू शकता. ठीक आहे, असं पण सोपं वाटतं का नाही रे? चला, काय वाटतं तुम्हाला, बघूया. येस सर. ठीक आहे, आज जाणारच जा, काही हरकत नाही. कोणी जायचं नाही रे, काहीतरी चांगलं शिकायचं म्हणजे तुम्ही असं काहीतरी करणार. ठीक आहे, चला आता काय करायचं, हा पूर्ण आहे, ही पूर्ण आहे, ही पूर्ण आहे. याला काय केलं, 3 बेरीज चिन्ह आहे, दोघांच्या मध्ये बेरीज चिन्ह. इथं काय मायनस चिन्ह, 2 ला 2 आणि याच्या पण मायनस चिन्ह आहे. ठीक आहे, जशाच तसं ब्रॅकेट याला एका एका कंसात टाकले, दुसऱ्या कंसात. आता 1/2 1/2 ला 1/2 प्लस चिन्ह आहे, प्लस चिन्ह. मग आता इथे 1/4 1/4 ह्या 2चा 1/4 घेतला ना, नंतर मायनस इथे 1/2 1/2 क्वेश्चन मार्क. सिंपल. हा 3 ला 3 इथं प्लस आहे, समोर आहे मायनस, हे 2 2 गेले, 0 राहील, म्हणून फक्त काय राहील, इथं 3 राहील. ठीक आहे, मग कंसात. आता यांचा काय आपल्याला छेद समान करून घेऊया किंवा तिरका गुणाकार केला तरी ये, पण छेद समान करून घेऊया. इथं 4 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, मग याला 4 करायचं आणि यालाही 4 करायचं. याला खाली 2 गुणलं आणि यालाही 2 गुणलं, याला वरी 2 गुणलं. ठीक आहे, लक्षात घ्या. मग आपण काय केलं, 1 गुणिले 2 म्हणजे 2 आणि 2 गुणिले 2 काय झालं, इथं 4. ठीक आहे, म्हणून 1/4 मायनस इथं 1 गुणिले 2 म्हणजे किती आलं, 2 आणि 2 गुणिले 2 म्हणजे किती आलं, 4, म्हणून क्वेश्चन मार्क. ठीक आहे, क्वेश्चन मार्क. आता परत काय करायचं, सिंपल, जसं आपण वजाबाकी करतो अपूर्णांकाची तशी वजाबाकी बेरीज करतो. ठीक आहे, या दोघांची पहिली बेरीज करूया, म्हणजे या दोघांची काय 3/4 येते, मग छेद सारखा आहे म्हणून छेद जशाचा तसा घेतला. ठीक आहे, इथं तो मायनस चिन्ह आहे, मायनसचे चिन्ह द्या, 2/4 ला 2/4 आणि इथं क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क. ठीक आहे, बघा आता इथं वजाबाकी चिन्ह आहे म्हणून दोघांची वजाबाकी होईल. बघा आता वजाबाकी होईल, या दोघांची वजाबाकी झाल्यानंतर 1 छेद, आता या दोघांचं काय छेद सारखं आहे म्हणून 1/4 हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे, इथे गुणाकाराचं चिन्ह असं. ठीक आहे, इथं काय नाही, इथं काय नाही म्हणजे गुणाकार, इथं इथं प्लस आहे, सॉरी इथं प्लस असणार आहे. ठीक आहे, सॉरी प्लस असणार, प्लस असणार आहे. ठीक आहे, प्लस असणार आहे. ठीक आहे, चला प्लस आहे, सॉरी प्लस आहे इथं, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं प्लस. तुम्ही अशाही पद्धतीने तुम्ही काढू शकता. ठीक आहे, इथं काय आहे तुमचं प्लस आहे, लक्षात ठेवा प्लस असते, इथं मी विसरलो होता. इथं प्लस द्या, इथं प्लस द्या, इथं प्लस द्या, इथं प्लस द्या, इथं प्लस द्या. ठीक आहे, म्हणजे तुमचं उत्तर झालं. ठीक आहे, चला तुम्ही जर आता गुणाकार, इथं तुम्ही गुणाकार करा, म्हणजे 3 चौक 12 प्लस 1 भागिले 4 करा, म्हणजे काय झालं रे, 13 तुमचं काय 13/4. ठीक आहे, लक्षात ठेवा, किंवा असंच ठेवा, याला याला असंच ठेवा. ठीक आहे, नंतर हा काय करायचं, असंच ठेवायचं. ठीक आहे, चला कळतंय का रे? चला कळतंय का? ही मेथड जमत नसेल तर नका करू बाळांनो. ठीक आहे, चला चला आजचं लेक्चर इथं काय करूया, एंड करूया. ठीक आहे, एंड करूया. ठीक आहे, चला ऍडमिट करतोय. चला बाळांनो, बाय. बाय बाय सर. सर. बाय. चला अभ्यास करा रे बाळांनो. हो.